आता आपण सिंपल पावलं पाहणार आहोत. आयब्रोजचा शेप वरून काढून खाली टाचेची बाजू काढायची आहे अशी. आणि मी तुम्हाला मागच्या पावलांना असं सांगितलं होतं की जी डिझाईन तुम्ही काढणार आहे ती त्याला टच करायची नाही, जेणेकरून पावलाचा आकार बदलेल. त्यामुळे पण जर काढायचीच असेल तर किती टच करायची किंवा कशी काढायची हे या पावलांमधनं मी दाखवणार आहे. या पावलांची डिझाईन मी थोडीशी त्या पावलांना टच करून काढणार आहे, बघा तुम्ही. पण त्यामुळे पावलांचा आकार छान राहणार आहे. हे बघा, आपण पावलांना इथे टच केलं आणि छान वेलाची डिझाईन आता मी इथे काढणार आहे. पूर्ण वेगळा रंग घेतलेला असल्यामुळे जरी पावलांना ते स्पर्श केला आहे त्या रेषेने तरीसुद्धा पावलांचा आकार तोच व्यवस्थित दिसतोय, तो बदललेला नाही आहे. अशा प्रकारे छोटी छोटी पानं काढायची आहेत. ते पानं काढताना सुद्धा आपण त्या पावलांना स्पर्श केलेला नाही आहे. इथे तुम्ही आणखी कुठलीही वेगळी डिझाईन पण काढू शकता. वरच्या बाजूला एक फुलाचा शेप काढायचा आहे. आता हे मी अगदी मोकळी म्हणजे पोकळ डिझाईन काढलेली आहे. ही जरी तुम्ही फूल हे भरलत पूर्ण तरीसुद्धा छान दिसणार आहे. खाली ही डिझाईन आपण थोडीशी पूर्ण करून घ्यायची आहे, अर्धवट वाटते ती. अशा प्रकारे आपण पावलांना ही डिझाईन काढली आहे. किती सुंदर दिसते बघा.